मानवाप्रमाणेच पाळीव जनावरांनाही विविध व्याधी जडतात। जनावरं मूक असल्यानं ती आपल्या वेदना व्यक्त करू शकत नाहीत। अशा वेळेस त्यांच्या व्याधीचं अचूक निदान करून त्यांच्यावर योग्य उपचार करण्याचं काम पशुवैद्यक करतात। पशुधनावर आधारित व्यवसाय करणाऱ्या कुटुंबांसाठी हे पशुवैद्यक आधारवड ठरले आहेत। कोल्हापुरात पाळीव जनावरांवर उपचार करणाऱ्या जिल्हा पशुवैद्यकीय सर्व चिकित्सालयाच्या वतीनं अतिशय उत्तम प्रकारे जनावरांवर उपचार केले जातात। इथल्या पशुवैद्यकांसह कर्मचारीही अत्यंत प्रामाणिकपणे पशूंची सेवा करतात। आजच्या जागतिक पशुवैद्यक दिनानिमित्त या पशुवैद्यकीय दवाखान्याच्या उपचार सेवेवर बी न्यूजचा प्रकाश झोत। आरोग्य आणि विज्ञान क्षेत्रात प्रगती होत गेली आणि मानवाबरोबरच पाळीव जनावरांना होणाऱ्या विविध व्याधी आणि रोगांचं निदान होऊ लागलं। कोल्हापूर जिल्हा हा पशुधनानं समृद्ध असलेला जिल्हा आहे। दुग्ध व्यवसायापासून ते विविध पशुपालनाच्या माध्यमातून कुटुंबाची गुजराण करणारी शेकडो कुटुंब कोल्हापुरात आहेत। जिल्ह्यात सुमारे 3,04,000 गायी आणि 5 लाख म्हशी आहेत। 1,31,000 शेळ्या तर 1,65,000 मेंढ्या आहेत। पोल्ट्री व्यवसायामध्ये कोल्हापूर जिल्हा अग्रेसर असून आजरा गडहिंग्लज चंदगड भागात सुमारे 50 लाख कोंबड्या आहेत। शिवाय गेल्या काही वर्षांपासून कोल्हापूर जिल्ह्यात वराह पालनाचा व्यवसायही विस्तारला असून सध्या जिल्ह्यात 2,000 वराह आहेत। या सर्व पशुधनासाठी शहरात मंगळवार पेठेत जिल्हा पशुवैद्यकीय सर्व चिकित्सालय तर 6 तालुक्यात आधुनिक दवाखाने मिळून जिल्ह्यात एकूण 179 पशुवैद्यकीय केंद्र आहेत। मंगळवार पेठेतील जिल्हा पशुवैद्यकीय केंद्रात डॉक्टर सॅम लुद्रिक हे सहाय्यक पशुसंवर्धन आयुक्त अत्यंत इमाने इतबारे पशूंची सेवा करण्याचं काम करतात। गेल्या वर्षभरात या केंद्रात 31,650 जनावरांवर उपचार झाले असून त्यामध्ये सुमारे 850 जनावरांवर शस्त्रक्रिया झाली आहे। महिन्याला सरासरी 1800 जनावरं या केंद्रात उपचारासाठी दाखल होतात। या जनावरांच्या रोगनिदानासाठी उत्तम दर्जाची लॅबोरेटरी आणि उपचारासाठी तज्ज्ञांचं पथक इथं कार्यरत आहे। विशेष बाब म्हणजे जनावरांच्या नसबंदीच्या शस्त्रक्रियाही इथं मोठ्या प्रमाणात होतात। आपल्याला ऐकल्यानंतर आश्चर्य वाटेल की राज्यात सर्वाधिक मांजर पाळणारी लोक ही कोल्हापुरात आहेत आणि मांजरांच्या ज्या नसबंदीच्या शस्त्रक्रिया आहेत त्या राज्यात सर्वाधिक कुठं होत असतील तर त्या कोल्हापुरातल्या या पशुवैद्यकीय दवाखान्यामध्ये होतात। मानवी शरीराला होणाऱ्या विविध व्याधींप्रमाणेच जनावरांमध्येही शेकडो व्याधी उद्भवतात। या पार्श्वभूमीवर इथल्या पशुवैद्यकीय केंद्रामध्ये जनावरांच्या रक्त लघवी तपासणीची उत्तम दर्जाची लॅबोरेटरी आहे। अत्याधुनिक एक्सरे मशीन आणि सोनोग्राफी सेंटर कार्यरत आहे। शिवाय जनावरांना गरज पडल्यास ऑक्सिजन पुरवठाही केला जातो। मागील वर्षभरात 850 जनावरांचा एक्सरे आणि 200 जनावरांची सोनोग्राफी करण्यात आली असून त्यांच्यावर योग्य उपचार करून पशुवैद्यकांनी समाधानकारक काम केल्याचं डॉक्टर सॅम लुद्रिक यांनी सांगितलं। यावर्षी 31,000 जवळपास 31,650 इतक्या जनावरांना आम्ही यावर्षी या ठिकाणी उपचार केलेले आहेत। त्यामध्ये जवळपास 850 इतकी आम्ही ऑपरेशन्स केलेले आहेत। शिवाय 850 एक्सरे काढलेले आहेत। 200 सोनोग्राफी आम्ही केलेली आहेत आणि त्याचं मला जिल्हा पशुवैद्यकीय सर्व चिकित्सालयामध्ये काम करत असताना त्याचा मला खूप आनंद आहे आणि अभिमान आहे की खूप चांगली सेवा शासनामार्फत आम्ही पशुवैद्यकीय विभागामार्फत या ठिकाणी आम्ही देत आहोत। जिल्ह्यात सुमारे 250 डिग्रीधारक पशुवैद्यक तर 2,000 डिप्लोमाधारक पशुवैद्यक आहेत। लंपीच्या साथीच्या काळात जीवावर उदार होऊन पशुवैद्यकांनी समाजातील मौल्यवान पशुधन वाचवल्याचं डॉक्टर सॅम लुद्रिक यांनी सांगितलं। मला अजूनही आठवतं आहे 2020-2021 2 वर्ष आपल्या इथं लंपीचा आजार कोल्हापूर जिल्ह्यामध्ये भयंकर प्रमाणामध्ये होता आणि त्यावेळी मीच असं नाही तर सर्व पशुवैद्यकांनी अतिशय तन मन धन आपलं लावून त्या ठिकाणी या पशूंची सेवा करण्याचं काम केलं। आम्हाला पहिल्यांदा काय उपचार करावे हे जरी माहिती नव्हतं तर देखील काही अतिशय तज्ज्ञ लोकांनी आमच्या डिपार्टमेंटच्या बाहेरच्या लोकांनी आम्हाला मदत करून आणि अतिशय चांगले उपचार आम्हाला या ठिकाणी दिले। त्यावेळेला नंपी आम्हाला होईल काय अशी काही वेळेला भीती वाटत होती, म्हणजे उपचार करायचे का नाही, आम्ही पशुवैद्यक झालो ही चूक झाली काय इथपर्यंत आमच्या मनामध्ये विचार येत होते। परंतु त्यावेळेला जे काही धैर्य आणि जे काही धाडस आणि जे काही कष्ट पशुवैद्यकांनी या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये म्हणण्यापेक्षा सर्व महाराष्ट्रभर केले त्याचं खरोखर कौतुक करण्यासारखी गोष्ट आहे आणि त्यामुळं महाराष्ट्रामध्ये हा लंपी आम्ही थांबवू शकलो।
महत्त्वाची बाब म्हणजे भटकी कुत्री पिसाळू नयेत म्हणून अवघ्या 10 रुपयात त्यांचं लसीकरण करण्याची सोय या केंद्रात आहे. तसंच भविष्यात जनावरांपासून मानवात संक्रमित होणारे आजार रोखण्यासाठी शासनाचा आरोग्य विभाग आणि पशुवैद्यक विभाग एकत्ररित्या उपाययोजना आखत आहेत. त्याचप्रमाणे पशुवैद्यकीय सेवेतील उद्योजक तयार करण्याची योजना राज्य शासनानं बनवली असून 1 मे पासून ती राज्यभर राबवली जाणार आहे, असंही डॉक्टर लुद्रिक यांनी सांगितलं. जनावरांसाठी सर्व प्रकारच्या तपासण्या 100 ते 200 रुपयांमध्ये करून अतिशय अल्प दरात त्यांच्यावर शस्त्रक्रिया करणारं हे पशुवैद्यकीय केंद्र भविष्यात अधिक परिपूर्ण बनण्याच्या दिशेनं वाटचाल करते. मुक्की बिचारी कुणी हाका असं ज्या जनावरांच्या बाबतीत म्हटलं जातं, त्या जनावरांना नेमकं काय दुखतं, त्यांना नेमका कुठला आजार झालेला आहे हे सामान्य लोकांना कळणार नाही. पण अशा जनावरांच्या पाठीवर मायेनं हात फिरवून त्यांना नेमका कोणता आजार झालेला आहे हे ओळखून अचूक उपचार करणारे पशुवैद्यक हे जनावरांचे खऱ्या अर्थानं देवदूत आहेत असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. या पशुवैद्यकीय दवाखान्याला राजर्षी शाहू महाराजांनी जागा दिली आणि आज अत्यंत सोयीसुविधांनी युक्त हे दवाखाना या ठिकाणी सुरू आहे. भविष्यामध्ये या दवाखान्यामध्ये जनावरांच्यासाठी कार्डियाक आणि जनावरांच्यासाठी ऑर्थोपेडिक डिपार्टमेंटसुद्धा सुरू करण्याचा मानस आहे. त्यातून हा दवाखाना राज्यासाठी एक दिशादर्शक केंद्र बनेल यात शंका नाही. बी न्यूजसाठी कॅमेरामन प्रशांत आयरेकरसह ताज मुल्लानी.